मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आताच्या क्षणाची महत्त्वाची अपडेट. आज 4 जुलै शुक्रवार. जूनचा हप्ता जमा आला नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. तर बघा, काही जणांच्या बँक खात्यामध्ये जूनचा हप्ता आलेला नाही. तर तुम्हाला आला नसेल तर हा व्हिडिओ नक्की आणि शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी एक खूप आणि महत्त्वाची व उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजेच आपल्या घरातल्या हजारो लाखो महिलांसाठी आर्थिक मदतीचा मोठा आधार ठरलेली योजना. सरकारने गेल्या वर्षी जाहीर केलेली ही योजना आता 12 महिने पूर्ण करून पुढच्या टप्प्यात जात आहे. आता आपण थेट मुद्द्याचं बघूया. जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये आपल्या खात्यात आला का नाही आणि तो आला असेल तर कसा चेक करावा हे आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर सर्वप्रथम लाडकी बहीण योजना काय आहे? सर्वप्रथम थोडक्यात सांगतो. गेल्या वर्षी म्हणजेच जून 2024मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना जाहीर केली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की राज्यातल्या पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतील. म्हणजेच घर खर्चाला थोडा हातभार लागेल. जुलै 2024 पासून ही योजना प्रत्यक्षात सुरू झाली आणि त्या महिन्यापासून दर महिन्याला महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले. आतापर्यंत किती हप्ते मिळाले? चला तर आपण बघूया. तर जुलै 2024 ते 2025 या 12 महिन्यामध्ये सरकारने एकूण 12 हप्ते दिले आहेत. म्हणजेच आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यात 18,000 रुपये हे मिळाले आहेत. यामध्ये जून 2025चा हप्तासुद्धा समाविष्ट करण्यात आला आहे. जून महिन्याचा हप्ता जमा झाला आहे का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे 30 जून 2025 रोजी सरकारने 3,600 कोटींचा निधी मंजूर केला आणि त्याच दिवसांपासून हप्ता जमा व्हायला देखील सुरुवात झाली. म्हणजेच सरकारने जून महिन्याचा हप्ता वेळेत द्यायचा प्रयत्न केला आहे. पण तुमच्या खात्यात आलाय का नाही हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार? सध्या सगळ्यांना हा प्रश्न सतावत आहे. चालू महिन्याचा जुलै 2025चा हप्ता कधी मिळणार? मीडिया रिपोर्टनुसार सरकार जुलै महिन्याचं पेमेंटही याच महिन्यात देणार आहे. शक्यता आहे की 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात म्हणजेच 15 ते 30 जुलै दरम्यान हा हप्ता जमा केला जाईल. म्हणजेच अजून थोडी वाट बघावी लागणार, पण सरकारकडून प्रयत्न चालू आहेत. पैसे आलेत का नाहीत हे कसं तपासायचं? आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, खात्यात पैसे आले की नाही हे कसं चेक करायचं? यासाठी तुमच्याकडे 2 सोप्या पद्धती आहेत. तर चला पाहूया. ऑनलाईन पद्धत सोपा आणि झटपट. जर तुमच्याकडे स्मार्टफोन आहे तर घरबसल्या 1 मिनिटात तुम्ही चेक करू शकता. तुमच्या बँकेचं मोबाईल ॲप वापरा. जसं की स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC व ॲक्सिस बँक यांची ॲप्स असतात. ॲप ओपन करा आणि खात्यात लॉग इन करा व बॅलन्स स्टेटमेंट पहा. जर पैसे आले नसतील तर थोडा वेळ घ्या. सगळ्यांच्या खात्यात एकाच वेळी पैसे येत नाहीत. टप्प्याटप्प्याने वाटप केलं जातं. तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे का नाही ते बघा, कारण आधार नोंद नसल्यास पेमेंट थांबू शकतं. आणि स्थानीय तलाठी, ग्रामसेवक, महिला बचत गट यांच्याकडे विचारणा करा. ते माहिती देऊ शकतात. तुमच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क करा गरज असल्यास. थोडक्यात सांगायचं तर लाडकी बहीण योजनेच्या जून 2025चा हप्ता 30 जूनपासून जमा होऊ लागलाय. जुलै 2025चा हप्ता अजून थोड्या दिवसात येणार आहे. तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाहीत हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने सहज तुम्ही तपासू शकता. तर अशाच नवनवीन माहितीसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.